मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील राणंद येथील श्रेष्ठ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आलेलो आहोत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते इंग्लिश मीडियमच्या सर्व स्वरूपाली जगदाळे मॅडम आहेत, त्यांच्या सहकारी आहेत ते पूजा शिंदे मॅडम आहेत, त्याचबरोबर ज्योती सावंत मॅडम आहेत, रोहिणी लवटे मॅडम आहेत आणि योगिता सावंत मॅडम आहेत. खरं तर आज मानदेश भूषण परिवाराने आज थेट संवाद साधण्यासाठी रुपाली जगदाळे मॅडम त्या स्कूलमध्ये आलेलो आहोत. त्याचं कारण आहे खरं तर ग्रामीण भागामध्ये राणंद आणि राणंद परिसरात जे गाव येतात हा सर्व बघितला तर ग्रामीण भाग येतो आणि या ग्रामीण भागामध्ये किती वर्षापूर्वी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलेलं आहे, काय कारण आहे आणि कशा पद्धतीने हा यशस्वी प्रवास केलेला आहे या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. मॅडम, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की मी बोलता बोलता सर्व सांगितलेलं आहे आणि यशस्वी शब्द टाकलेला आहे. हो. तर यशस्वी प्रवास कसा केला आणि किती वर्ष झालेले आहेत आपल्या इंग्लिश मीडियम स्कूलला? आपली शाळा ही 14 नोव्हेंबर बालदिनाचं औचित्य साधून आपण लहान मुलांसाठी सुरुवात केलेली आहे. सुरुवात करण्यामागचं एकच कारण होतं की आसपास मोही, झाशी, सोकासन, राणंद किंवा आसपासच्या आजूबाजूच्या खेड्यात पण इंग्लिश मिडियमची शाळा ही नव्हती आणि त्यासाठी मुलांना खूप सकाळी लवकर जायचं, दहिवडी किंवा मसवडी यासारख्या ठिकाणी जायला लागायचं आणि तेवढ्यासाठी मुलांची खूप धावपळ आणि आपला वर्ग जो आहे शेतकरी वर्ग आहे सगळा, त्यांच्यासाठी माफक दरात आपण इथे आपल्या राणंदमध्येच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज 3 वर्ष झाली आपण शाळा सुरू करून आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स पण पालकांचा मिळालेला आहे आणि आपण चांगली प्रगती पण करत आहोत. आपल्या शाळेत वैशिष्ट्य म्हणजे आपण खेड्यात जरी शाळा असली ग्रामीण भागात तरी पण आपण मुलांना प्रोजेक्टर, ई-लर्निंगद्वारे बऱ्यापैकी माहिती देतो आणि त्याच्याबरोबर नवीन शिक्षण प्रणाली आपली जे मुलांना समजण्यासाठी किंवा हे करून घेण्यासाठी प्ले लर्निंग बेस आपण शिकवतो मुलांना. त्यात सगळे आपले सण संस्कृती हे पण सामील व्हावं किंवा आपल्या मुलांना तेही कळावं इंग्लिश बरोबर, म्हणून 12 महिन्याचे सण आपण सेलिब्रेट करतो शाळेमध्ये, जेणेकरून मुलांना आपल्या सणांची माहिती होते. आणि शिक्षणाचं म्हणाल तर इंग्लिश मिडियम आहे म्हणून खूप सारे भरमसाठ फी नाहीये, माफक फी मध्ये हे शिक्षण देतो. आपल्याकडचा स्टाफ जो आहे तो पूर्ण सुशिक्षित आणि वेल टीचड आहे, म्हणजे चांगला शिकलेला आहे, त्यामुळे मुलांपर्यंत नॉलेज चांगल्या पद्धतीनं आपण देतो मुलांना. आपण गॅदरिंग वगैरे ही ज्या गोष्टी करतो त्यात उगीच गाण्यांचा भरमसाठ हे करत नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रम त्यातून देतो आपण. एक वेगळी दिशा, वारी असो किंवा वारकरी संप्रदाय असो, आपण सांस्कृतिक कार्यक्रमांवरती जास्ती भर देतो, जेणेकरून सगळे म्हणतात की आपली संस्कृती लोप पावते, तर असं व्हायला नको, पुढच्या पिढीपर्यंत त्याची रुजवात व्हावी म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण देतो. आपल्या इथे मुलांना दुपारच्या लंच ब्रेकमध्ये, जेवणाच्या सुट्टीत मुलं आपली श्लोक म्हटल्याशिवाय जेवण करत नाहीत आणि हीच सवय त्यांना घरी पण लागलेली आहे. घरी सुद्धा ते श्लोक म्हटल्याशिवाय जेवायला घेत नाहीत. म्हणजे हे आपण मुलांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतोय लहानपणापासूनच. धन्यवाद मॅडम. मॅडम, खरं तर सर्वच यशस्वी प्रवास सांगितलेला आहे, वेगळं पण मॅडमने सांगितलेलं आहे. जुनी संस्कृती आहे, वारकरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सांगितलेलं आहे, असे श्लोक सुद्धा मॅडमने सांगितलेलं आहे. पण अजून काही वेगळे उपक्रम शाळेत राबवले जातात का? हो सर, तर आपण याच वर्षी नव्याने मर्दानी खेळ लाठीकाठीचा चालू केलेला आहे. तर लाठीकाठीचे प्रशिक्षण आपल्याकडे चालू आहे. लाठीकाठी मुलं दोन्ही हाताने खूप उत्तमरित्या फिरवतात आणि त्याचं प्रदर्शन आपण वेगवेगळ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये वगैरे केलेलं आहे. त्याचबरोबर आपण गॅदरिंग तर घेतोच आणि नवीन करिक्युलम आलेलं खेळ होतं, तर त्याचं आज आपण शैक्षणिक प्रदर्शन केलं, तर त्यामध्ये आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मुलांनी पण दिलेल्या साहित्याबरोबर योग्य ते प्रदर्शन करून दाखवलं, त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास झालेला दिसून येतो. बरं, अजून काही म्हणजे हे तुम्ही लाठीकाठी सांगितलं, अजून काही आहे का? म्हणजे आज जो काय कार्यक्रम झाला त्या आज झालेल्या कार्यक्रमामध्ये आज पण जे बोर्ड ऍक्टिव्हिटी किंवा नोटबुक वरती जे सोडवतो तर ते मुलं लॅब मटेरियल वरती सोडवतात, म्हणजे विदाउट वही पेन ते ऍडिशन करू शकतात, सबस्ट्रॅक्शन करू शकतात, मल्टिप्लिकेशन करू शकतात, विदाउट हेल्प म्हणजे रिडिंग करू शकतात. शब्द फोनिक्स वरती आपला जास्त भर असतो, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन इंग्लिश वाचताना त्रास होऊ नये, त्यामुळे आपण फोनिक्स क्लिअर करून घेतलेले आहेत. आणि फोनिक्समुळे आता UKG ची मुलं जवळजवळ
3 लेटर 4 लेटर वर्ड्स वगैरे क्लिअरली वाचू शकतात. धन्यवाद मॅडम. मॅडम, स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कशी प्रक्रिया आहे आणि किती दिवस पर्यंत घेता येईल आपला प्रवेश? आपली प्रवेश प्रक्रिया 1 मार्च ते 21 जुलै ऍडमिशन प्रोसेस चालू आहे आणि त्यासाठी प्रवेशासाठी संपर्क साधावा. कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे जगदाळे मॅडमचे जे पॅम्पलेट पण आपण देतोय त्याच्यावरती नंबर पण आहे. आणि प्रवेशासाठी आपल्या पाल्याचं जन्माचा दाखला, त्यानंतर आई वडिलांचे आधार कार्ड, मुलाचं पण आधार कार्ड आणि 2 फोटो अशी आपली प्रवेश प्रक्रिया आहे ऍडमिशन. त्यासाठी खाली संपर्क साधावा. पॅम्पलेट वरती जो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर 9763981231. धन्यवाद. प्रभावी आणि उत्तम शिक्षणासाठी तुम्ही आमच्या स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा. त्याचबरोबर आमचा रेकॉर्ड बघण्यासाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला पण व्हिजिट करा. श्रेयस इंग्लिश मीडियम स्कूल राणंदच्या नावाने आहे त्याच्यावरती. धन्यवाद मॅडम. खरं तर ग्रामीण भागातील हे राणंद गाव आहे. खरं तर राणंदचं एक वेगळं पण जोपासत असताना राणंद नगरीमध्ये आज ज्ञान मंदिर उभं राहत आहे. श्रेयस इंग्लिश मीडियम स्कूल हे त्या ज्ञान मंदिराचं नाव आहे. खरं तर या ज्ञान मंदिराचे सर्वेसर्वा आहेत त्या रुपाली जगदाळे मॅडम आहेत. खरं तर खूप मोठं धाडस केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करणं अवघड आहे. हे अवघड काम त्यांनी खरं तर एक समर्थपणे जबाबदारी केलेली आहे. आपल्या ज्या परिसरात गाव येतात राणंद परिसरात, आज सर्व परिसरातील शेतकरी वर्ग राहतो, छोटे छोटे व्यवसाय आहेत. या सर्व व्यावसायिकांना त्यांनी इंग्लिश ज्ञान मिळावं, इंग्रजीचं ज्ञान मिळावं आणि तो फार मोठा उद्देश ठेवून त्यांनी आज इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलेला आहे. गेल्या वर्षात त्यांनी यशस्वी पदार्पण केलेलं आहे. काय विविध उपक्रम आहे, कशा पद्धतीने इंग्लिश मीडियम स्कूल चालत आहे ही सविस्तर माहिती आज मानदेश भूषणला दिलेली आहे. जगदाळे मॅडमना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आता थेट आपण श्रेयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत. आपल्याला इमारत पाहावयास मिळालेली आहे आणि वर्षातून एकदा शैक्षणिक प्रदर्शन होत असते. आपण थेट आता शैक्षणिक प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. विद्यार्थी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना आपण पाहतोय. पालक, शिक्षक, विद्यार्थी कसा ते ॲक्टिव्हिटीज करताना करतोय ते आपण पाहतोय. खरं तर तो गणित हा विषय त्याच्या पुढे आलेला आहे आणि ते गणित कशा पद्धतीने इंग्लिशमधून सोडवलं जात आहे या संदर्भात शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये सुसंवाद चाललेला आहे. पालक पण विद्यार्थ्यासमवेत आहेत आपण बघतोय. खरं तर यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी गणित विषय सोडवलेला आहेच. गणित कशा पद्धतीने सोडवायचं हे दाखवत आहेत. फळ्यावर कसं गणित सोडवलं जात आहे तेही आपण बघतोय. विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करताना आपण बघतोय. खरं तर ग्रामीण भागातील या श्रेयस इंग्लिश स्कूलने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. कौतुक तर होतच आहे, पण विद्यार्थीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने घडत आहेत. पालकसुद्धा बघत आहेत की वेगवेगळं जे आहेत, आता आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ती झाडं, फळं अशी विविध जी इंग्लिशमधील नाव आहे ते आपल्याला त्या मुलांच्या समोर दिसत आहेत. आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद आहे. शिक्षक प्रश्न विचारत असताना ते इंग्लिशमधला हा सुसंवाद आहे. आणि शैक्षणिक प्रदर्शनात आता आपण आलेलो आहोत. मुलं दाखवत आहेत कशा पद्धतीनं काय शिकवलं वर्षभरात ते सांगत आहेत. आणि खरं तर अतिशय कौतुकास्पद बाब आहे. लहान वयात सुद्धा मुलं इतकी छानपैकी उत्तरं देत आहेत. ज्या वस्तू मांडलेल्या आहेत त्याही वस्तू इंग्लिशमधून त्यांनी सांगितलेल्या आहेत. पालकसुद्धा अचंबित झालेले आहेत. खरं तर कमी वयात या मुलांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि खरोखर ज्ञान पण मिळवत आहेत. वेगवेगळी प्राण्यांची, फुलांची, झाडांची नावं सांगितलेली आहेत आणि वेगवेगळे अंकगणित पण त्यांनी यावेळेला सोडवलेले आहेत. खरं तर अतिशय कठीण प्रश्नाला सुद्धा यावेळी मुलांनी उत्तरं दिलेली आहेत. अतिशय चांगला शिक्षक वर्ग असल्यामुळे विद्यार्थी हे सहजपणे उत्तरं देत आहेत. या शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी
सहभागी नोंदवला. त्याचबरोबर पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. स्वतः पालक या शैक्षणिक प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत आणि यावेळेला क्रीडो संस्था आहे आणि या संस्थेमार्फत शिवम साबळे यांनी मार्गदर्शन पालकांना केलेलं आहे. आपल्याला तेही शिवम साबळे सर यांनी मार्गदर्शन केलेलं पाहावंच मिळणार आहेच. तत्पूर्वी आपण मुलं कशी उत्तरं देत आहेत वेगवेगळ्या प्रश्नाला इंग्लिशमधून ते आपण पाहतोय. सुसंवाद आहे शाळेबद्दलची प्रतिक्रिया देत आहेत पालक. So how was your experience? My experience it was nice. कारण की कसं आहे की जे झेडपीच्या विद्यार्थ्यांमध्ये जे आपण स्किल बघतो त्यापेक्षा आज मला हा श्रेयश इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी माझ्या मुलाला टाकलेला आहे आणि फक्त एकच वर्ष आता कंप्लीट होते, पण त्याच्यामध्ये खूप असं मला अनुभव पाहायला मिळालेला आहे की त्याचा एक्सपिरियन्स आहे ते शिक्षकांमध्ये जे शिकवतात किंवा मुलांमध्ये जे इम्प्रूव्हमेंट झालेले आहे मला खूप छान वाटलेले आहे. आणि आता जे मी इथे आलेली आहे मुलांमध्ये जे मला पाहायला मिळालेले आहेत की त्यांचे ॲक्टिव्हिटीज स्किल जे ते सांगतायत की आता एवढं त्यांचं वयही नाही आहे पण त्याच्यामध्ये खूप काही त्यांना शिकायला मिळालेले आहे अनुभव. आणि टीचर्स खूप छान आहेत, मला त्यांचं स्किलिंग खूप आवडलेलं आहे. तुम्हाला आज आपण शैक्षणिक प्रदर्शन घेतलं होतं तर त्यामध्ये काय वाटलं तुम्हाला किंवा वर्षभरामध्ये हिरण्याच्या प्रगतीबद्दल तुमचं काय मत आहे? हिरण्याची प्रगती खूपच चांगली आहे. तिला UKG क्लासमध्ये आम्ही ते टाकले. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी क्रीडोचा सिलेबस घेतल्यापासून तर जास्तच म्हणजे तिच्यामध्ये जास्तच प्रगती झाली. आणि इथं हे आल्यानंतर मुलांचं सगळं ॲक्टिव्हिटी पाहिल्यानंतर तर खूपच छान वाटलं. थँक्यू मॅडम. तुम्ही ॲक्टिव्हिटीज बघितल्या त्या क्रीडो थ्रू सगळ्या हँडल केल्या जातात आणि मी सातारचा ट्रेनिंग मॅनेजर आहे. सो टीचर्सना ट्रेनिंग प्लस स्टुडंट्सचं ऑब्झर्वेशन हे सगळा माझा जॉब रोल आहे. ठीक आहे. तर आज आपण कशासाठी आलो आहे माहिती आहे तुम्हाला? कशासाठी एकत्र आलो आज आपण? आयडिया काही स्कूलने नोटीस दिलीच असेल. क्रीडो नक्की काय आहे, क्रीडो थ्रू तुमच्या मुलाला हेल्प कशी होतीये, क्रीडो बाकी स्कूल्सपेक्षा कसं वेगळं आहे ते छोटंसं एक्सप्लेन करेल. त्याच्या आधी मला एक क्वेश्चन विचारायचं तुम्हाला. सगळ्यांना कामाला जायला आवडतं? हो खरं? ओके. मोस्टली की आज खूप काम आहे, आज मी एनर्जीने कामाला जाणार, आनंदाने कामाला जाणार, असं होतं की कुठेतरी मनात एक छोटंसं असं राहतं आज नको, आज रेस्ट करूया. येस असतं मनात. ठीक आहे. बरं, एक आवडीची ऍक्टिव्हिटी करायला किती उत्साह असतो आपल्यात? खूप असतो. ओके. सो मुलांचं काम काय आहे? येस, अभ्यास करणं. आणि त्यांची रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी काय म्हणजे काय बोलतो आपण त्यांना, विरंगुळा काय, खेळ. आपण काम आणि खेळ ह्या दोन्ही कन्सेप्ट एकत्र केलेत आणि प्ले बेस्ड ऍक्टिव्हिटी लर्निंग थ्रू मुलांना वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकवले. काय सांगचाल आज तुम्ही या शाळेत आलेला आहात? नमस्कार, माझे नाव श्रीराम आदिनाथ जाधव. मी मोहेगावचा रहिवासी आहे. माझी मुलगी श्रेयश इंग्लिश मीडियम स्कूल रानंद या ठिकाणी शिकत आहे. तेथे येथील शिक्षक स्टाफ चांगला आहे आणि हे मानदेशातील पहिली अशी इंग्लिश मिडियम शाळा आहे जी इथे मानदेशात जवळजवळ 30 किलोमीटरच्या आसपास इंग्लिश मिडियम शाळा नाही आहे तिथं. आणि मुलांची ग्रोथ पण चांगली आहे. अजून काय तुम्ही आज कार्यक्रमाला वैयक्तिक लक्ष असते मुलांवरती इथं सगळ्या टीचर्सचं, प्रिन्सिपलचं. अभ्यासात काय वेगळं? अभ्यासात पण मुलांची ग्रोथ चांगली आहे, इंग्लिश वगैरे चांगले बोलतायत आणि गेममध्ये पण चांगलं लक्ष असते सर मॅडमचं. अजून काय अपेक्षा शाळेकडून? नाही काय अपेक्षा, चांगली शाळा.